मी विकिता वैभव तरे, पॅनल क्रमांक 15, VTC ग्राउंड तरेचाळीतील आम्ही रहिवासी. आमची वसाहत 300 ते 400 घरांची आमची वसाहत आहे. तर आमच्या अशा मागण्या मान्य करायच्या आहेत की VTC ग्राउंडचा जो मेन एंट्रीचा गेट आहे तो 40 वर्षापूर्वीचा जुना रस्ता होता आमचा. तर तो रस्ता आमचा दीड वर्ष नूतनीकरणाच्या कामासाठी बंद केलेला होता. तर 5 वर्ष झाली अजून आमचा रस्ता चालू केलेला नाहीये. तर आमची मागणी अशी आहे की आम्हाला हा रस्ता खोलून द्यावा. जोपर्यंत रिंग रोड होत नाही तोपर्यंत मधला रस्ता एंट्रीचा गेट आहे तो खोलून द्यावा, जेणेकरून ॲम्ब्युलन्स रिक्षा दारापर्यंत येतील. आमच्या पेशंट झाले किंवा कोणी आजारी पडला, कोणी वारला तर आमच्या इथे काहीच सोय नाहीये. पेशंट आम्हाला झोलीमध्ये उचलून आणावा लागतो आणि पेशंट आजारी असला का तो खुर्चीत न्यावा लागतो बसून. एवढे हाल आहेत आमचे. तर आमच्या गरजा तुम्ही मागण्या पूर्ण करा. आणि त्यासाठी पावसाळ्यामध्ये पण भरपूर त्रास आहे आम्हाला. पावसाळ्यामध्ये VTCचा रस्ता पूर्णपणे बंद होऊन जातो, तर या जायची आमची पूर्ण पंचायत होऊन जाते. तर आम्हाला मागणी आमची एकच आहे, आमचा VTC ग्राउंडचा जो एंट्रीचा गेट आहे तो पूर्णपणे खोलून द्यावा. आणि जे पण करणार आहे ते लिगली आम्हाला लिहून पाहिजे, कारण 2-4 महिन्यांनी रस्ता पुन्हा बंद करतील. तसं नकोय आम्हाला. रिंग रोड होईपर्यंत आम्हाला हा मधला गेट पाहिजे खोललेला. या जायची सोय सध्या कुठेच नाही. आम्हाला पूर्णपणे चारी बाजूने रस्ता पूर्ण ब्लॉक केलेला आहे. आम्हाला पूर्ण फिरून जावं लागतं चारी बाजूने. रस्ताच नाहीये. पाहुणे जरी कोणी आले तर आम्ही ऍड्रेस काय देऊ हा प्रश्न पडतोय आम्हाला. उमेदवारांना जेव्हा हा VTC ग्राउंडचा मागचा गेट आहे तो खोलणार, तिथूनच उमेदवारांनी प्रचारासाठी आतमध्ये यावं. जोपर्यंत गेट नाही उघडणार तोपर्यंत कोणीही आतमध्ये येऊ नये. आमची एवढी त्यांना मागणी आहे ती मान्य करा. गेट खोलला तर प्रचाराला या आणि तेव्हाच मतदान होईल. आमचा गेट उघडला नाही तर आमच्या एरियातला एकही जण मतदानासाठी येणार नाही.